जे कोणी आचरण करतात ते परमपदाला पोचतात. तर तू तसा हो अशा प्रकारे त्याला उपदेश केलेला होता. आणि त्यामुळे अर्जुनाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की हा जो इतका धर्मशास्त्रावरती इतका जो काही भर आहे की त्यानुसारच आपण आचरण केलं, तेच आपल्याला समजलं, आपण ते वाचलं, श्रवण केलं वगैरे वगैरे, तर आणि आपल्या जीवनामध्ये त्यानुसार आपण वागायला लागलो तरच आपण परमपदाला पोचतो, इतका जो भर आहे. तर त्याच्या मनात असा विचार आलेला आहे की अशी काही माणसं असू शकतात की ज्यांना म्हणजे स्थळ, काळ किंवा एकूण परिस्थिती ही इतकी तशी अनुकूल नसते किंवा बुद्धी त्यांची इतकी प्रगल्भ नसते की ज्याच्यामुळे ते शास्त्राभ्यास करू शकतील. मग अशा माणसांचं अशा माणसांची जर समजा अशा प्रकारची श्रद्धा असेल की आपल्याला परमपदाला पोचायचं आहे आणि म्हणून जे कोणी शास्त्राभ्यास करून परमपदाला पोचण्यासाठी जी माणसं प्रयत्न करतात त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न जी माणसं करू शकतात, म्हणजे त्यामागे श्रद्धा हा जास्ती महत्त्वाचा भाग आहे की त्या श्रद्धेने जर समजा ते प्रयत्न करत असतील तर मग त्यांना पुढच्या जन्मामध्ये काय गती प्राप्त होते. ते सत्वगुणी होतात, रजोगुणी होतात, तमोगुणी होतात, काय होतं त्यांच्या बाबतीमध्ये. अगदी परमपदाला जरी ते नाही पोचले तरीसुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये काय परिस्थिती निर्माण होते ही शंका त्याच्या मनामध्ये आलेली आहे आणि तो प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. असा 16वा आणि 17वा अध्याय हे असे लागून आहे की तिथे जो अखेरीचा श्लोक आहे किंवा अखेर जी केलेली आहे त्यात तो विचार आणि मग त्यामुळे अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेली शंका आणि मग त्यांनी विचारलेला प्रश्न ह्याच्यावरती आता हा 17वा अध्याय सगळा पुढे आधारलेला आहे. आणि त्या संदर्भामध्ये आपण मला असं आठवतं त्याप्रमाणे आपण 45 ओवीपर्यंत आलो होतो, बरोबर आहे. 45 ओवी जी आहे ती त्याच्या आधीच्या एखाद दुसरी ओवी पहा, जे मी आत्ता बोलले ते तुम्हाला दिसेल. तैसे सर्वई शास्त्र निपुण तयांचे जे आचरण तेची करीती प्रमाण आपलीये श्रद्धे. आलं लक्षात की त्यांना आदर्श मानून त्यांच्याप्रमाणे त्यांच्यावरती श्रद्धा ठेवून आणि आपल्याला परमपद किंवा आपली उद्धार व्हावा यासाठी जे कोणी श्रद्धेने प्रयत्न करतात त्यांची गती काय असते. आणि मग शेवटी पुढे 45व्या ओवीमध्ये असं म्हटलेलं आहे, तया सत्वरजतमा माझी कोण पुरुषोत्तमा गती होय ते आम्हा सांगिजोजी. म्हणजे पुढे त्यांना काय गती मिळते हे तू स्पष्ट कर असं अर्जुन म्हणतोय. आता आपण त्याच्या पुढे जातोय आणि ह्या आता पुढच्या दुसऱ्या श्लोकानंतरच्या ओव्यांना आता आपण सुरुवात करतोय. आणि नेहमीप्रमाणे आता तुमच्या लक्षात आलं की मी जरी ओव्या गाळल्या तरी बरोबर आधीच्या ओवीला पुढची कुठली ओवी जोडून घेता येते हे मी आधी त्याप्रमाणे ते सगळं नियोजन केलेलं आहे. तसंच आताही तुम्हाला दिसेल. तर आता 46वी जी ओवी 49वी जी ओवी आहे ती अशा प्रकारची आहे की म्हणे पार्था, म्हणजे आता भगवंत म्हणतायत, भगवंतांचे हे उद्गार आहेत. म्हणे पार्था तुझा अतिसो घेई गा आम्ही जाणत असो, शास्त्राभ्यासाचा आडसो मानितो सिकी. म्हणजे तुझा
अतिसो ह्याचा ह्या ठिकाणी अर्थ अतिशयोक्ती असं नाही आहे, आग्रह. आग्रह, तुझा हा जो आग्रह आहे. काही ठिकाणी अतिशोचा अर्थ अतिशयोक्ती असा होतो, पण ह्या संदर्भामध्ये त्याचा अर्थ आग्रह हा आहे की पार्था तुझा हा जो आग्रह आहे तो आम्हाला कळतोय, मला कळतोय, घेई गा आम्ही जाणीत असो. म्हणजे आम्हाला तो कळतोय की तुला असं जे वाटतंय की शास्त्राभ्यासाचा आडसो मानित असो, की म्हणजे तुला असं वाटतंय की शास्त्राभ्यास ही एक अडचण, म्हणजे त्याच्या मार्गामध्ये काही अडचण असते. सगळ्यांनाच काही शास्त्राभ्यास करता येतो असं नाही, हे तुला म्हणायचं आहे. हे मला समजलेलं आहे, मी ते जाणतो आहे. पण आता मग पुढे काय म्हणतात बघा 50व्या ओवीमध्ये, नुसधियाची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा तरी तैसे हे प्रबुद्धा सोहपे नोहे. म्हणजे तुला जर असं वाटत असेल प्रबुद्ध अर्जुना, प्रबुद्ध बुद्धिमान अर्जुना, तुला जर असं वाटत असेल की केवळ नुसत्या श्रद्धेने आपण परमपदाला पोचू शकतो, असं जर तुझी कल्पना असेल तर हे इतकं सोपं नाही आहे. सोहपे नोहे. श्रद्धा म्हणतलियासाठी पातेजो नये किरीटी. एवढंच आपण घेऊया. पुढचा जो उल्लेख आहे ना तो थोडा जाती संदर्भात आहे, मी तो थोडा टाळते. तुम्ही वाचला की तुमच्या लक्षात येईल. श्रद्धा म्हणतलियासाठी पातेजो नये किरीटी. म्हणजे तुला जे वाटते की श्रद्धेमुळे आपण ह्याला पोहोचू शकतो परमपदाला, तर पातेजो ह्याचा अर्थ पोहोचणे, म्हणजे पोहोचू शकत नाही. पातेजो नये किरीटी म्हणजे अर्जुना केवळ श्रद्धेने आपण परमपदाला पोहोचू शकत नाही. आता ते स्पष्ट करताना 53वी ओवी बघा, त्यांनी काही उदाहरणं दिली आहेत आणि मग श्रद्धा कशी असते ते पुढे स्पष्ट केलं आहे. की त्यांनी काय म्हटलं आहे 53व्या ओवीमध्ये, चंदनू होय शीतळू परी अग्निसी पावे मेळू तई हाती धरीला जाळू न शके काही. म्हणजे चंदन खूप शीतळ असेल, पण जर ते अग्नीशी त्याचा मेळ झाला, ते जर जळायला लागलं आणि आपण हातात धरलं तर हात जळल्याशिवाय राहील का? म्हणजे असं आहे की श्रद्धा ही का पोचू शकत नाही हे पहिल्यांदा सांगायच्या आधीच हे उदाहरण दिलेलं आहे की श्रद्धा कशी असली पाहिजे आणि कशी नसली पाहिजे. हे म्हणजे चंदन शीतळ आहे, पण ते जळत असेल तर हाती धरून काही उपयोग नाही. तशी श्रद्धा तुमची लाख आहे, पण ती श्रद्धा कशा स्वरूपाची आहे ह्याला जास्त महत्त्व आहे. आता पुढे पहा, मधली एक ओवी 54वी ओवी गाळून 55वी ओवी आपण घेतोय. तैसे श्रद्धेचे दळवाडे आगी कीर चोखडे परी प्राणियाचा पडे विभाग जे. म्हणजे श्रद्धेचे दळवाडे म्हणजे श्रद्धा चोख आहे की श्रद्धा ही गोष्टच, मनाची ही स्थितीच खूप चोख आहे. पण श्रद्धेचे दळवाडे म्हणजे ती खूप चोख आहे. आगी कीर चोखडे म्हणजे पुन्हा ती त्याच अर्थाने पुन्हा हे म्हटलेलं आहे की ती खूप चोख असेल. परी प्राणियाचा पडे विभाग जे. म्हणजे लोकांचे, माणसांचे श्रद्धा मनात असली तरी सुद्धा माणसं वेगवेगळ्या प्रकारची असतात. विभाग याचा अर्थ त्यांचे विभाग आहेत, वेगवेगळ्या ती प्रकारची असतात. आणि मग ती वेगवेगळ्या प्रकारची कशी असतात हे सांगताना पुढे पहा.
पुढची ओवी 56वी. ते प्राणीये तव स्वभाव अनादि माया प्रभावे, त्रिगुणाचेची आघवे वळले आरती. म्हणजे सगळे प्राणी जे आहेत ते स्वभावतः म्हणजे निसर्गतः किंवा जन्माला येतात त्याच वेळेला अनादि माया प्रभावे, म्हणजे ती जी अनादि माया आहे, मूळ माया जी आहे, त्या मूळ मायेच्या प्रभावाने ते त्रिगुणाचेची आघवे वळले आरती. म्हणजे ते काही जे 3 गुण आहेत सत्व रज तम, तर काही सत्वगुणी असतात, काही रजोगुणी असतात, काही तमोगुणी असतात. असं आपोआपच ते झालेलं असतं. आता त्यामध्ये म्हणजे 3 गुण असतात. आता त्याच्याबद्दल पुढे असं म्हटलंय 57व्या ओवीमध्ये, तेथही 2 गुण खाचती मग एक धरी उन्नती, तैसियाची होती वृत्ती जीवांची. हे आपल्याला माहिती आहे नाही का, की 3 गुणांपैकी 1 गुण हा जास्ती प्रभावी असतो आणि 2 गुण हे त्या मानाने तेवढे प्रभावी नसतात प्रत्येक माणसामध्ये. आणि म्हणून आपण म्हणतो की हा माणूस सात्विक वृत्तीचा आहे, हा माणूस राजसिक वृत्तीचा आहे, असं जे आपण म्हणतो याचं कारण त्या गुणाचा प्रभाव जास्त असतो. आता पुढची ओवी 58वी. वृत्ती ऐसे मन धरिती, मना ऐसी क्रिया करीती, केलिया ऐसी वरिती मरोनी देहे. म्हणजे जशी त्यांची या गुणांनुसार त्यांची जी काही वृत्ती असते, की रजोगुणी आहेत का सत्वगुणी आहेत का तमोगुणी आहेत, त्याप्रमाणे त्यांचं मन असतं. म्हणजे मनातल्या सगळ्या भावना, सगळ्या कल्पना ह्या त्याप्रमाणे असतात. आणि मना ऐसी क्रिया करीती, म्हणजे त्या ज्याप्रमाणे मनात विचार असतात त्याप्रमाणे ते क्रिया करतात. केलिया ऐसी वरिती मरोनी देहे, मग जी कृती ते करतात जीवनामध्ये त्यानुसार आपोआपच त्यांना हा देह सोडल्यानंतर पुढे जो देह प्राप्त होतो त्या देहामध्ये तशा प्रकारची गती त्यांना प्राप्त होते. आता त्यानंतर 61वी ओवी बघा, मधल्या 2 ओव्या गाळूया. म्हणून प्राणियाचा पैकी पडिली श्रद्धा अवलोकी, ते होय गुणा सारिखी तिही यया. म्हणजे प्राण्यांची जी श्रद्धा असते ती त्या प्राण्याच्या म्हणजे श्रद्धा आपण म्हणतो की श्रद्धा चोख आहे, पण प्रत्येक प्राण्याची जी श्रद्धा असते ती कशी असते, तर ती श्रद्धा ही त्या माणसाच्या गुणांसारखी असते. की तो जो सात्विक असेल तर त्याची श्रद्धाही सात्विक असते. म्हणजे हे जे सांगितलंय की वृत्ती तसं मन तसं कृती, तर त्यामुळे आपोआपच हे असं होतं की त्याची श्रद्धा ही अशा प्रकारे त्याच्या गुणांनुसार असते. त्याच्या पुढची ओवी. विपाये वाढे सत्व शुद्ध, तेव्हा ज्ञानासी करी साध, परी एका दोघे वोखद येर आहाती. म्हणजे काय होतं की माणसामध्ये जर समजा सत्व गुण खूप शुद्ध स्वरूपामध्ये असेल आणि त्या प्रकारे त्याची वाढ होत असेल, त्याची सगळी कृती, त्याच्या मनातले विचार हे सत्व गुणाप्रमाणे जर समजा होत असतील, तर तो काय त्याची स्थिती काय असते, तेव्हा ज्ञानासी करी साध, म्हणजे ज्ञान त्याला हवं असतं. सात्विक वृत्ती हा बुद्धीचा म्हणजे बुद्धी हा त्याचा गुण आहे सात्विक वृत्तीचा. बुद्धी म्हणजे केवळ इंटेलिजन्स नव्हे, विवेक बुद्धी हा त्याचा गुण आहे. आणि त्यामुळे त्याला ज्ञान याचा अर्थ हे पुस्तकी ज्ञान नव्हे, तर ज्ञान याचा अर्थ आहे आध्यात्मिक ज्ञान.
तर ते ज्ञानासी करी साध, म्हणजे त्याला ज्ञान मिळवण्याची इच्छा असते. तो ज्ञानाला हाक मारतो. साध याचा अर्थ तो ज्ञानाला हाक मारतो, म्हणजे तो त्याला ज्ञान मिळवण्याची इच्छा असते आणि त्यानुसार वागण्याची त्याची इच्छा असते. पण काय होतं, परी एका दोघे वोखद गेर आहाती, येर आहाती, म्हणजे त्याच्यामध्ये केवळ तो सात्विक गुणच आहे असं नाही, त्याच्यामध्ये दुसरे 2 गुणही असतातच. आणि ते 2 गुण कसे असतात की राजसिक गुण आणि तामसिक गुण, विशेषतः तर सात्विक गुणाचे पाय ओढतो म्हणतात ना, तशी परिस्थिती असते की त्या माणसाला अशा त्या मार्गाला ते जायला देत नाही त्याच्या अंगातले, म्हणजे कुठेतरी माणूस घसरतो. असं लक्षात घ्या की कुठल्या तरी कारणाने, म्हणजे हे आपल्यातलं रजोगुण, आपल्यातला हा तमोगुण कधीतरी कुठल्या तरी प्रकारे बाहेर येतो आणि मग ज्या मार्गाने आपल्याला जायचं आहे त्याच्याऐवजी आपली अधोगती होते. तर असं ह्या 2, म्हणजे सत्वगुण असून सुद्धा ह्या 2 इतर गुणांमुळे जरी ते फार प्रभावी नसले तरी दोघं मिळून शेवटी त्याला खाली उठतात. आता पुढची ओवी, सत्वाचे नि अंग लगे ते श्रद्धा मोक्ष फळा जाये, तेव्हा तेची श्रद्धा होये कर्म, श्रद्धा मोक्ष फळा रिगे, तव रज तम उगे का पा राहती, म्हणजे ते काही गप्प बसतील का की हा सत्वगुणी माणूस मोक्ष फळाची इच्छा करतोय आहे तर आणि त्यासाठी प्रयत्न करतोय, अशा वेळेला त्या माणसामध्ये जे थोड्या प्रमाणामध्ये रज आणि तमगुण आहेत ते गप्प राहतील? ते नाही गप्प राहत, ते त्याला खाली ओढतात. पुढे, मोडोनी सत्वाची त्राये, रजोगुण आकाशे जाये, तेव्हा तेची श्रद्धा होये कर्म केरसुणी. केरसुणी हा जो शब्द आपण वापरतो ना तोच आहे. आणि तो कसा वापरलाय ज्ञानदेवांनी पहा की ज्या वेळेला मोडोनी सत्वाची त्राये, म्हणजे त्याचं बळ, सत्वाचं बळ ज्या वेळेला रजोगुण मोडून टाकतो, रजोगुण ज्या वेळेला सत्वाचं बळ मोडून टाकतो आणि रजोगुण जो असतो आकाशात आहे, म्हणजे आकाशापर्यंत तो जातो, म्हणजे इतकी त्याचा प्रभाव वाढतो, इतका त्याचा प्रभाव वाढतो. मग तेव्हा काय होतं, तेव्हा तेची श्रद्धा होये कर्म केरसुणी. आता कर्म केरसुणी हा शब्द अशा अर्थाने वापरलेला आहे की कुठलंही कर्म, केरसुणी कशी असते की एखादं सोन्याची वस्तू पडली असेल तरी केरसुणी जाडून जाते ना, म्हणजे चांगली आहे का वाईट आहे किंवा महत्वाची आहे का बिनमहत्वाची आहे ह्याचा विचार केरसुणी कुठे करते किंवा झाडणाराही करत नाही. तर त्यामुळे कर्म केरसुणी असा जो शब्द वापरलाय फार सुंदर वापरलाय की कर्म कसं होतं की कुठलंही कर्म केलं जातं, कारण रजोगुण हा कर्माला प्रवृत्त करणारा आहे. बरोबर आहे ना की तुम्हाला कर्माला प्रवृत्त तो करतो. मग कर्म कुठलंही केलं जातं कारण सात्विक गुण निष्प्रभ झालेला असतो, म्हणजे आपल्यातला विवेक कमी झालेला असतो. मग कुठलंही कर्म हे आपोआपच असं घडतं. कर्म केरसुणी म्हटलं. मग तमाची उठी आगी, म्हणजे हे तिन्ही गुण कसे काम करतात. मग तमाची उठी आगी, तेव्हा तिची श्रद्धा भंगी हो लागे भोगा लागी भलते यार. म्हणजे ज्या वेळेला रजोगुणही निष्प्रभ होऊन तमोगुण जास्ती वाढतो त्यावेळेला श्रद्धा मनामध्ये असली तरी सुद्धा ती श्रद्धा कशा प्रकारची असते तर भलत्या भोगांकडे ती वळवते. जे नको त्या भोगांकडे ती श्रद्धा वळवते आणि त्या सगळ्याचं आपण समर्थन करतो.
की मी श्रद्धेने करतोय असं. म्हणजे पहा, ह्याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या समाजामध्ये असलेली देवदासीची चाल. हां, बरोबर आहे ना? देवदासी ही जी चाल, ही जी प्रथा आपल्या समाजामध्ये निर्माण झाली, किती वाईट ती गोष्ट होती. स्त्रीचं किती हानिकारक रूप त्याच्यामध्ये निर्माण झालेलं होतं. पण त्याचं समर्थन श्रद्धेने केलं गेलं की नाही, ही प्रथाच आहे, ही प्रथा आहे, ही देवाची सेवा आहे असं म्हणून माणसं आपली सेवा करून घेत होते. तर अशा प्रकारे म्हणजे अगदी उत्तम उदाहरण आपल्या समाजामध्ये ह्याचं आहे. अशी कित्येक आहेत की कुठल्याही भोगालागी ते म्हणजे ते तमोगुण असेल तर श्रद्धाच कशी होते हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढे पहा 66 ओवी. एवं सत्वरजतमा वेगळी श्रद्धा सुवर्मा नाही गा जीवग्रामा माझी यया. म्हणजे अर्जुना, सुवर्मा हे जे म्हटलंय ते अर्जुनाला म्हटलंय की अर्जुना म्हणजे सुवर्मा ह्याचा अर्थ की कोणतीही गोष्ट योग्य प्रकारे जाणण्याची ज्याची ताकद आहे, क्षमता आहे, तो सुवर्मा. तर योग्य प्रकारे तू जाणू शकतोस अशा अर्जुना. एवं सत्व रजतमा वेगळी श्रद्धा सुवर्मा नाही गा जीवग्रामा माझी आहे. म्हणजे हा जीवग्राम म्हणजे आपल्याला म्हटले जीवग्राम, जणू काही एक ग्राम आहे, एक गाव आहे जीव हा. आणि त्याच्यामध्ये सत्व रज आणि तम ह्याच्यापासून अलिप्त असलेली अशी श्रद्धा असूच शकत नाही, असूच शकत नाही. पुढची ओवी. म्हणून श्रद्धा स्वाभाविक असे पैत्री गुणात्मक रजतम सात्विक भेदी. म्हणजे श्रद्धा ही स्वाभाविक आहे, पण म्हणजे स्वभावतः माणसामध्ये असू शकते, पण ती स्वभावतः कशी होते तर सत्व रजतम हा भेद जो आपल्यामध्ये असतो, जे गुण आपल्यामध्ये अधिक प्रभावी असतात त्यानुसार आपली श्रद्धा निर्माण होत असते. उदाहरण दिलंय, चांगलं उदाहरण आहे म्हणून घेते. जैसे जीवनाची उदक परी विशी होय मारक, का मिरिया माझी तीख उसी गोड. म्हणजे उदक पाणी हे कसं आहे, जीवन आहे, आपल्यालाही आहे, झाडांनाही आहे. पण जर विषवल्ली कुठे आणि विषवल्ली असते बरं का, ही कल्पना नाही आहे. विषवल्ली ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे मी त्याच्यावर फार वेळ घेत नाही, परंतु आपल्या समाजामध्ये म्हणजे मी समाजशास्त्र शिकवत होते म्हणून या गोष्टी अनेक प्रकारे मी वाचलेल्या आहेत. मागे इलस्ट्रेट खूप वर्षांपूर्वी, 30-40 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल, इलस्ट्रेटेड वीकलीमध्ये इतकं सुंदर आर्टिकल आलेलं होतं की लहान मुलींची जी बालहत्या केली जाते ती कशा प्रकारे आपल्या ह्याच्यामध्ये केली जाते, आपल्या समाजामध्ये. त्याची वेगवेगळी अगदी उत्तर हिंदुस्थानापासून दक्षिण हिंदुस्थानापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं दिली होती. आणि दक्षिण हे विषवल्ली हा जो प्रकार आहे, हा प्रकार दक्षिण भारतामध्ये विशेषतः होता की घरामध्ये झाड एक विषवल्लीचं लावलेलं असायचं. आणि त्याचा उद्देश असा की मुलगी जन्मली की तिला जन्मतः ते झाडाचं हे दिलं जायचं आणि ती मृत व्हायची. तर असे काही इंटरव्ह्यू, म्हणजे मी थोडं ह्याच्या पलीकडे जाते, पण माझं इतक्यापूर्वीचं वाचन आहे पण तसं आत बसलेलं आहे. तर हे आहे उत्तर हिंदुस्थान, राजस्थान वगैरे ह्या भागातल्या काही
उकळत्या दुधामध्ये अशा प्रकारचे हे. तर काही इंटरव्ह्यूज त्या माणसांनी घेतलेले होते आणि ते दिले होते. इंटरव्ह्यूज कोणाचे की त्या मातांचे इंटरव्ह्यूज घेतले होते की तुम्ही स्वतः स्त्रिया आहात आणि तुम्हाला असं वाटत नाही का की आपल्या मुलीची आपण अशी हत्या करतोय, हे किती चूक आहे असं तुम्हाला नाही का वाटत, असा प्रश्न होता. आणि त्या प्रश्नाला त्या बाई म्हणजे असे अनेक प्रश्न होते, पण हा माझ्या लक्षात आहे म्हणून सांगते की त्या प्रश्नाला त्या बाईने असं उत्तर दिलं होतं की जिवंत राहून मेल्यासारखी आमची जी अवस्था असते त्याच्यापेक्षा ही मुलगी जन्मता मेलेली बरी, असं आई म्हणून मला वाटतं की आम्हाला जे काही म्हणजे त्या काळामध्ये हे काय आपण काय म्हणतो हुंडा पद्धती, मग ते हुंडा नाही एवढा दिला म्हणून तिला त्रास द्यायचा आणि हे जे काही सगळं जीवन, आणि लहानपणापासून दुर्लक्षच करायचं, तिच्याकडे दुर्लक्ष करायचं की जेणेकरून ती मृत होईल, अशा प्रकारे तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करायचं, तिला शिक्षण तर सोडूनच द्या. ही परिस्थिती म्हणजे 30-40 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे आणि ही परिस्थिती त्यावेळेला होती आणि अजूनही कदाचित असेल, आपल्याला मला माहीत नाही. पण हे विषवल्ली हा खरा म्हणजे हे मी स्वतः ते वाचलेलं आहे म्हणून मी सांगते. तर असं या ठिकाणी विषवल्ली म्हटलंय म्हणजे असं आपल्याला मनात येईल की अरे असं काही कोण विषाचं झाड लावतं का, असं वाटेल म्हणून मी मुद्दाम स्पष्ट केलं की खरोखर अशी परिस्थिती असते. तर अशा प्रकारे विषी होय मारक, जर समजा विषवल्ली लावलेली असेल घरामध्ये आणि त्याला पाणी घातलं तर आपोआपच ते जीवन असून सुद्धा ते मारक होणारच. त्याचप्रमाणे मिरिया माझी तीख, म्हणजे मिरीचं झाड, मिरी असते ना पेपरकॉर्न, ते मिरीचं झाड लावलं आणि त्याला पाणी घातलं तर ते पाणी जे काही त्याच्यापासून जीवन निर्माण होतं ते तीख असतं. तर तीख उसी गोड, जे उसाला पाणी पडलं ते गोड होतं. असं म्हणजे श्रद्धा ही वेगवेगळ्या प्रकारची कशी असते हे सांगण्यासाठी किती सुंदर उदाहरण दिलंय बघा, की अशा प्रकारे जीवन आहे पाणी, हे झाडाचं सुद्धा ते जीवन आहे, पण ते वेगवेगळ्या झाडांना कशा प्रकारे हे होतं, त्याचा परिणाम काय होतो हे दिलेलं आहे. आणि तसंच श्रद्धेचं आहे. पुढे पहा, त्याच्या पुढची ओवी, तैसा बहुवसे तमे जो सदाची होय निमे तेथ श्रद्धा परिणमे तेची होनी. म्हणजे त्याचप्रमाणे जो तमोगुणीच आहे माणूस, त्याच्यामध्ये कितीही श्रद्धा अगदी मोठी असली तरी सुद्धा त्याचा परिणाम शेवटी काय होतो, तर तो त्याची श्रद्धा ही तमोगुणीच असते आणि त्याच्यातून भोग म्हणजे जे मगाशी सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्ती, अगदी अनिष्ट अशा वृत्ती त्यातून निर्माण होऊ शकतात. त्याच्या पुढे आता मधली एखादी ओवी गाळते आणि पुढे जाते. 71वी ओवी, तैसीच राजसी जीवी रजोमय जाणावी सात्विकी आगवी सत्वाचीच. म्हणजे श्रद्धा कशी असते, राजस जीवामध्ये ती श्रद्धा सुद्धा, जीवी ह्याचा अर्थ देह, खरं म्हणजे ह्या देहामध्ये, राजस देहामध्ये ती असेल श्रद्धा तर ती रजोमय असते, हे लक्षात घे अर्जुना. आणि सात्विक देहामध्ये जी असते ती सत्वगुणीच असते. आता मधली पुन्हा एक ओवी गाळून 73वी ओवी, परी गुणत्रय वशे त्रिविधपणाचे लासे श्रद्धे जे उठिले असे ते बोळख तू. म्हणजे गुणत्रय वशे म्हणजे 3 गुणांनुसार
विविधपणाचे लासे, याचा अर्थ श्रद्धेमध्ये विविधता, 3 प्रकार कसे निर्माण होतात, हे 3 गुण कसे निर्माण होतात, हे तू जाण अर्जुना, असं म्हटलेलं आहे. आणि आता त्यानंतर पुढे श्रद्धेबद्दल त्यांनी जे काही सांगायचं होतं ते सांगितलंय. आणि आता पुढे ते म्हणतात, मधली एक 74वी ओवी गाळून आपण 75 ओवीकडे जातोय. श्रद्धेची रूपे तिन्ही देखजती ते वाणी अवधारी पहा. म्हणजे श्रद्धेची ही 3 रूप जी काही दिसतात, आपल्या लक्षात येतात, ते ती तशी का होतात हे आता मी तुला सांगतो आहे. की अशी श्रद्धा म्हणजे म्हणजे काय सांगतोय, की अशी आपल्यामध्ये जर सात्विक श्रद्धा असेल तर आपण कसे वागतो, आपल्यामध्ये राजसिक श्रद्धा असेल तर ती श्रद्धा कशा प्रकारची कृती आपल्या हातून होतात वगैरे, हे त्यांनी आता पुढे सांगितलं. 4थ्या श्लोकानंतरच्या ओव्या. तरी पहिली ओवी आहे, तरी सात्विक श्रद्धा जयाचा होय बांधा, तया बहुत करुणी मेधा स्वर्गी आठी. म्हणजे ज्यांच्यामध्ये ज्यांचा पिंड म्हणा, ज्यांचा पिंड हा सात्विक श्रद्धेचा असतो. बांधा म्हटलंय ना, म्हणून मी पिंड असा शब्द वापरते, की ज्यांचा पिंड हा सात्विक श्रद्धेचा असतो, त्यांची मेधा म्हणजे त्यांची बुद्धी कशी असते, तर स्वर्गी आठी, म्हणजे आपल्याला स्वर्ग प्राप्ती व्हावी, म्हणजे पुढे परलोकी आपल्याला अधिक चांगलं सगळं आपलं व्हावं, अशा प्रकारची त्यांची बुद्धी असते. आणि त्यामुळे मग ते काय करतात, तर पुढची ओवी, ते विद्याजात पडती यज्ञक्रिये निवडती किंबहुना पडती देवलोकी. म्हणजे विद्याजात सगळ्या प्रकारच्या विद्या मिळवण्याचा प्रयत्न करतात, यज्ञक्रिया करतात आणि शेवटी देहांत झाल्यावर ते देवलोकी म्हणजे स्वर्गलोकी जातात. आणि आता पुढची ओवी, आणि श्रद्धा राजसा घडले जे विरेशा, ते भजती राक्षसा खेचरा हन. म्हणजे ज्यांची श्रद्धा ही राजस असते, ते कसे असतात, तर म्हणजे आधी आपल्याला सात्विक सांगितलंय की ते काय करतात, तर ते यज्ञ करतात, विद्याभ्यास करतात वगैरे. आता ज्यांची श्रद्धा राजस असते ते काय करतात, तर ते भजती राक्षसा खेचरा हन. या ठिकाणी खेचर हा जो शब्द आहे त्याचा खूप मराठी पुस्तकांमध्ये भूत असा अर्थ दिलेला आहे, पण हा तो अर्थ नाही आहे, तो चुकीचा अर्थ आहे. भूत हा खेचरा ह्याचा अर्थ नाही आहे. कारण तुम्ही श्लोक बघा, मुद्दाम म्हणजे मी श्लोक तर माझे हे असतातच, मी ते पाहिलेले असतात, म्हणून मी सांगते की 4था श्लोक जर तुम्ही पाहिला तर त्याचा पहिला जो भाग आहे त्याच्यामध्ये शेवटी जे म्हटलेलं आहे, यक्ष रक्षासी राजसहा असं जे म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी तो जो यक्ष हा जो शब्द आहे तो खेचर याचा अर्थ आहे. म्हणजे आकाश म्हणतात ना, आकाशातल्या या काहीतरी हा सगळ्या म्हणजे यक्ष, गंधर्व, यक्ष हे जे सगळं आहे ख, हा म्हणजे त्याच अर्थाने आहे की जे ख म्हणजे आकाशामध्ये राहणाऱ्या अशा ज्या काही योनी आहेत, तर त्यांची ते पूजा करतात. तर ते राक्षस आणि खेचर म्हणजे राक्षस आणि त्यांची श्रद्धा असते कोणावर, तर यक्ष, गंधर्व वगैरे ह्यांच्यावरती त्यांची श्रद्धा असते. पुढे श्रद्धा जे का तामसी
ते मी सांगेन तुझ पाशी, जे का केवळ पापराशी अति कर्कशी निर्दयत्वे. आता कळलं असेल ना, काही याच्यामध्ये समजावण्यासारखं नाही की अति कर्कश म्हणजे सगळं त्यांचं वागणं, त्यांच्या पूजनाच्या, त्यांच्या विधींच्या सगळ्या कल्पनाच अति कर्कश आणि अशा प्रकारच्या असतात. त्याच्या पुढची ओवी बघा, जीव विधे साधुनी बळी, भूत प्रेत कुळे मेळी, स्मशानी संध्याकाळी पूजिती ते. म्हणजे सगळ्या कल्पना ह्या अशा प्रकारच्या. जीव विधे साधुनी बळी म्हणजे ह्याचा अर्थ की ब्लॅक मॅजिक वगैरे नाही, ह्याचा अर्थ की ते बळी देतात, जीवाचा बळी देणं. तीही कल्पना आणखीन पुढे एके ठिकाणी येते, पण तीच ह्याही इथे आहे की जे विधी करतात त्याच्यामध्ये बघा तुम्ही, आपल्याकडे काम करणाऱ्या, माझ्या घरामध्ये काम करणारी बाई आहे, आपण त्यांच्या श्रद्धेला काही आपण हे करू शकत नाही, त्यांना कितीही समजावून सांगून काही उपयोग नसतो. पण ती मला म्हणजे दरवर्षीचं आहे की ते गावाला जायचं आहे. कशाला तर देवीला बकरं दिल्याशिवाय आमचं भलं होणारच नाही. आमच्या प्रत्येक घरातून एक एक हे गेलंच पाहिजे. ह्या ज्या श्रद्धा आहेत ना, हे बळी देणं म्हणजे जीवाचा बळी देणं, ह्या अशा प्रकारच्या श्रद्धा आहेत. आणि त्याचप्रमाणे भूत प्रेत ह्यांच्यावरती भयंकर आहे. स्मशानी संध्याकाळी पूजिती म्हणजे श्रद्धा ही म्हणजे पुढे कदाचित येईल ते, किंवा आधी आलं मला आठवत नाही, की कुठल्या स्थळी आणि कुठल्या काळी तुम्ही ते करता ह्याला सुद्धा महत्त्व असतं. मला वाटतं दानाला आहे, दानाच्या संदर्भामध्ये ते पुढे आहे. पण श्रद्धेच्याही बाबतीत लक्षात घ्या की रात्रीच्या वेळेला अंधार पडल्यानंतर स्मशान ही म्हणजे स्थळ सुद्धा वाईट, वेळ सुद्धा वाईट, अशा वेळेला ते त्या भूतप्रेतांना पूजतात. त्यानंतर पुढे ते तमोगुणाचे सार काढून निर्मिले नर, जाण तामसियेचे घर श्रद्धेचे ते. कळलं असेल ना की काही सांगण्यासारखं नाही की तामसियेचे घर म्हणजे त्यांची श्रद्धा ही काय आहे, तमोगुणाचं घरच आहे, अशा प्रकारे ते एकूण त्यांचं वागणं असतं. आईसी इही तिही लिंगी म्हणजे लिंग याचा अर्थ लक्षण, लक्षण किंवा 3 प्रकार. इही तिही लिंगी त्रिविध श्रद्धा जगी, पै हे यया लागी सांगत असे. अशी ही 3 लक्षणं मी तुला सांगितली. हे प्रबुद्ध अर्जुना, तुला मी ही श्रद्धेची अशा प्रकारे 3 गुण जसे असतील त्या प्रकारे आपली 3 प्रकारची श्रद्धा कशी असते हे मी तुला सांगितलं. आता पुढे त्याच्या पुढची ओवी आहे, हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रबुद्धा, येरी दोन्ही विरुद्धा सांडाविया. हे मी तुला का सांगितलंय, ह्या सगळ्या 3 श्रद्धा मी का सांगितल्या तर सात्विक श्रद्धा अर्जुना तुझ्या मनामध्ये कायम राहू दे, तीच तू जतन कर. आणि ह्या ज्या येरी दोन्ही म्हणजे ह्या दुसऱ्या 2 विरुद्ध श्रद्धा ज्या आहेत त्या तू टाक, हे त्याचा त्याग कर, हे तुला कळावं म्हणून मी तुला हे सांगितलं. पुढची ओवी, हे सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया, बागुल नोहे तया कैवल्य ते. म्हणजे ज्यांची श्रद्धा सात्विक असते, सात्विक मती म्हणजे सात्विक बुद्धी आणि त्यानुसार असणारी सात्विक श्रद्धा ही ज्यांच्यामध्ये असते धनंजया, त्यांना बागुल नोहे तया कैवल्य ते. ह्याचा अर्थ कैवल्य पदाला पोचायला
त्यांना कुठलंही संकट किंवा कुठलीही अडचण नाही. बागुल ह्याचा अर्थ तो आहे. बागुल म्हणजे आपण बागुल बुवा म्हणजे एक भीती, म्हणजे काहीतरी एक वाईट मध्ये अडचण आणणार. तर असं तर बागुल नोहे तया कैवल्य ते असं. तर तू त्याच्यामध्ये कैवल्य पदाला पोचण्यामध्ये सात्विक श्रद्धा जर मनामध्ये असेल आणि तशीच वृत्ती तशीच कृती असेल तर कैवल्य पदाला पोचण्यामध्ये कोणतीही अडचण नाही, कोणतेही संकट नाही. परी श्रुती स्मृतीचे अर्थ जे आपणहून मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे जे तयांची आचरती पाऊले, मी 2 ओव्या जोडून घेते. तयांची आचरती पाऊले पाऊनी सात्विक श्रद्धा चाले तो तेची फळ ठेविले ऐसे लाहे. म्हणजे अर्जुनाने प्रश्न विचारला होता ना की जर समजा असे कोणी असतील की जे चांगल्या मार्गाने जात आहेत, त्यांचं अनुकरण करत आहेत श्रद्धेने, तर त्यांना गती कोणती मिळते. मग ह्या ठिकाणी त्याला उत्तर दिले की मनामध्ये जर सात्विक श्रद्धा असेल तर काय होतं, तर जर श्रुती स्मृतीचे अर्थ म्हणजे आता हे कोणाबद्दल म्हटलेलं आहे की अशी जी वडील माणसं असतात की जे श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होऊन मूर्त म्हणजे मूर्तिमंत, त्यामुळे ते स्मृतींचे अर्थच मूर्तिमंत झालेले आहेत, इतकं त्यानुसार ते वागत आहेत. अनुष्ठाने जगा देत वडील जे जे, अशा वडील माणसांच्या अनुष्ठान याचा अर्थ की अशा वडील माणसांच्या पावलावर पाऊल ठेवून म्हणजे त्यांचं अनुकरण करून त्यांचा आधार घेऊन, असं कुठल्याही प्रकारे अनुष्ठान याचा अर्थ आपण घेऊ शकतो. त्यांचा आधार घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचं अनुकरण करतात जे कोणी करतात. तयांची आचरती पाऊले म्हणजे पुन्हा तेच आलं, पाऊनी सात्विक श्रद्धा चाले तो तेची फळं ठेविले ऐसे लाहे. जे त्याला तसंच त्या वडील माणसांना जे उत्तम फळ मिळालं तसं फळ यालाही मिळू शकतं. पण श्रद्धा कशी असली पाहिजे, सात्विक श्रद्धा असली पाहिजे. आता मध्ये काही ओव्या गाळून पुढे 93 ओवे घेते, कारण त्याच गोष्टीचं अधिक विवेचन त्या पुढच्या ओव्यांमध्ये आहे म्हणून मी त्या गाळल्या. आता पुढे 93 ओवीमध्ये आता सात्विक श्रद्धेपेक्षा वेगळं काहीतरी आता सांगतायत. आणि ते कसं आहे, ना शास्त्राचे नि कीर नावे खाकरोही नेणती जीवे परी शास्त्रज्ञाही शिवे टेकू नेदिती. म्हणजे शास्त्राचं नाव सुद्धा ज्यांना म्हणजे शास्त्राच्या नावाने आरंभ करण्याची सुद्धा ज्यांना इच्छा नसते किंवा जे जाणत नाही, शास्त्राच्या ज्ञानाला जे शिवेवर सुद्धा टेकू देत नाही, शिवेवर म्हणजे आपल्या जवळ सुद्धा यायला देत नाही. शिव याचा अर्थ एक काही एक हद्द त्या आपल्या जवळ आपल्यापासून जी एक काही हद्द आहे त्या हद्दीपर्यंत सुद्धा ज्यांना यायला देत नाही. पाणी हवंय का? गरम पाणी आहे. ना शास्त्राचे निकीर नावे खाकरोही नेणती जीवे. म्हणजे त्यांना आरंभ खाकरोही नेणती जीवे याचा अर्थ कुठल्याही गोष्टीचा आरंभ सुद्धा शास्त्राच्या नावाने करायचा नसतो. आणि परी शास्त्रज्ञाही शिवे टेको नेदिती म्हणजे त्यांना जवळ सुद्धा यायला देत नाही. वडिलांची या क्रिया देखोनी वाती वाकुलिया पंडिता डाकुलिया वाजवती. म्हणजे वडील माणसं जी आहेत की जे सात्विक वृत्तीने वागलेले आहेत
त्यांना त्यांच्या क्रियांना वाती वाकुलिया म्हणजे वेडावून दाखवतात, ते वेडावून दाखवतात. आणि पंडिता डाकुलिया वाजवती म्हणजे डाकुलिया याचा अर्थ चुटक्या, म्हणजे काही चुटक्या वाजवण्याचा अर्थ या ठिकाणी तो आहे की डाकुलिया वाजवती म्हणजे चुटक्या वाजवतात, टिंगल करतात, त्यांची टिंगल करतात. फार तुम्हाला समजतंय असं. तर टिंगल तिरस्कार करतात. आपलेनीची आटोपे धनित्वाचेनी दर्पे साचची पाखंडाची तपे आदरती. म्हणजे ही माणसं कशी असतात की आपल्याच ही वडील माणसं, पंडित हे सगळे ते त्यांच्याबद्दल टिंगल करतात आणि आपल्याबद्दल मात्र त्यांना भयंकर गर्व असतो. आपलेनीची आटोपे धनित्वाचेनी दर्पे म्हणजे धनित्व, आपली संपत्ती, त्याच्याबद्दलचा त्यांना आपली श्रीमंती याबद्दलचा गर्व त्यांच्या मनामध्ये असतो. आणि साचची पाखंडाची तपे आदरती. पाखंड ह्याचा अर्थ धर्माविरुद्ध किंवा धर्महीनता ज्याला म्हणतात ते म्हणजे पाखंड. पाखंडी माणसं याचा अर्थ की जे धर्माविरुद्ध आहे, धर्माची टिंगल करणारे आहे, असे जे ते पाखंडी. तर ते ही माणसं काय करतात तर साचची पाखंडाची तपे आदरती म्हणजे तप सुद्धा ते अशा प्रकारे करतात की शास्त्र बाह्य वर्तन त्यांचं असतं. तप करण्यामध्ये सुद्धा शास्त्र, आपण तपाबद्दल पुढे विचार येणार आहे म्हणून इथे फारसं मी त्याचं स्पष्टीकरण करत नाही. तर तप हे कसं असतं तर पाखंडी म्हणजे धर्मावर ते विश्वासच नाही, तर तप कसलं आलंय तर ते अशा प्रकारच्या गोष्टी ते करतात. आता त्यानंतर मधल्या काही ओव्या गाळून एकदम 103वी ओवी घ्या. 103वी. तैसे तया आसुरा होये जे निंदुनी शास्त्रांची सोये सैंद धावताती मोहे आडवी जे का. म्हणजे अशा प्रकारची ही जी माणसं असतात ती कशी असतात तर ती आसुरी वृत्तीची. आता आसुरी वृत्ती म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. तर आसुरी वृत्तीची ही जी माणसं असतात, स्थिती त्यांची अगदी आसुरी अशी असते. आणि अशी ही माणसं निंदुनी शास्त्रांची सोय म्हणजे शास्त्रांनी, धर्मशास्त्रांनी जे काही सांगितलंय त्याची फक्त निंदा करणं त्यांना माहिती असतं. आणि मग शास्त्रांनुसार तर ते वागतच नाहीत. मग ते कसे वागतात, त्यांचं आचरण कसं असतं तर सैंध धावताती मोहे आडवी जे का. म्हणजे सैंध याचा अर्थ स्वैरपणे, त्यांना हवं तसं स्वैरपणे, तर स्वतःच गोष्टींचा अर्थ लावायचा, आपल्याला हवं तसं वागायचं, आपणच आपला मार्ग शोधून काढायचा. शास्त्र मार्ग हा त्यांना ते मानतच नाही, त्यामुळे आपणच आपला मार्ग शोधून काढायचा. आणि मग तो मार्ग कसा, मोहे म्हणजे मार्ग कसा असतो तो मोहाने भरलेला, तर जिथे त्यांना काहीतरी त्यांच्या मोहाच्या लोभाच्या गोष्टी मिळतात त्या मार्गाने ते पुढे जातात. आणि आडवी जे का म्हटलंय ना त्याचा अर्थ असा की सरळ मार्ग सोडून ते आडमार्गाला, आडवी जे का म्हणजे आडमार्गाला जातात, आडरानामध्ये जातात असं म्हटलं तरी चालेल. सरळ मार्ग सोडून ते आडमार्गाला किंवा आडरानामध्ये ते जातात. पुढची ओवी आहे. कामू करवी ते करीती, क्रोधू मारवी ते मारिती, किंबहुना माते पुरती दुःखाचा गुंडा. 3 गोष्टी यामध्ये सांगितलं की त्यांच्या मनामध्ये जी इच्छा येईल, काम याचा अर्थ इच्छा,
त्यांच्या मनामध्ये जे काही इच्छा येईल त्या इच्छेप्रमाणे ते आचरण करतात. म्हणजे हे योग्य आहे का अयोग्य आहे ह्याचा विचार करत नाही. क्रोधू मारवी ते मारती, क्रोधाने ते दुसऱ्याला मारतात. म्हणजे तो क्रोध म्हणजे प्रत्यक्षतः शरीरावरती मारतात किंवा दुखावतात, दोन्ही प्रकारे क्रोधाने त्याला इतरांना मारतात. आणि किंबहुना मातेपुरती दुःखाचा गुंडा. माते असा जो शब्द आहे याचा अर्थ मला. मला म्हणजे भगवंत म्हणतात, ईश्वर म्हणतोय की मला ते काय करतात तर दुःखाचा गुंडा. ह्याचा अर्थ दुःखरूपी दगडांच्या खाली मला ते पुरतात. दुःखरूपी दगडांच्या खाली ते मला पुरतात, दगडामध्ये ते मला पुरतात. दुःख म्हणजे मला दुःख देतात असा त्याचा अर्थ. ते मला दुःख देतात. आता 6व्या श्लोकानंतरच्या ओव्या आहेत. आता असं जे म्हटलेलं आहे आत्ता ते तसं का म्हटलंय भगवंतानी ते थोडंसं पुढे आता स्पष्ट होतं. ही पहिली ओवी कुठली आहे? 6वी नाही 5वी 105. आपुला परावा देही दुःख देती जे जे काही, मज आत्मया तेतुलाही होयशिलो. म्हणजे आपल्या आणि दुसऱ्याच्या देहाला जे जे काही दुःख ते देतात ते मला, म्हणजे मी असं का म्हटलंय कारण ईश्वर आत्मध्येच आहे ना आपल्या. म्हणजे मला आत्म्यालाच ते दुःख देतात की जे काही त्यांच्या शरीराला किंवा इतरांच्या शरीराला जे काही दुःख ते देतात ते मलाच ते खरं म्हणजे ते दुःख पोचतं. कारण आत्म्याच्या रूपामध्ये मीच आहे त्यांच्या देहामध्ये. मज आत्मया ते तुलाही होय शिणू. म्हणजे मला ते सहन होत नाही. शिणू याचा अर्थ की मला ते सहन होत नाही. आता त्यानंतर मधल्या थोड्या ओव्या गाळून पुढे 110वी ओवी. आता ते ह्याला अर्जुनाला अशा प्रकारे हे देत आहेत. थोडा उपदेश आहे ह्याच्यामध्ये की 110 नव्हे 111वी ओवी, सॉरी 111वी ओवी. तरी धरावा तैसा संगू जेणे पोखे सात्विक लागू, सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे. म्हणजे अशांचीच संगत आपण धरावी की ज्यांच्यामुळे सात्विक गुणांची किंवा सात्विक वृत्तीचं पोषण होईल. अशांचीच संगत आपण ठेवावी. सत्संग ज्याला म्हणतात तोच आपण नेहमी ठेवावा असं अर्जुनाला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे सांगता सांगता पुढे म्हटलेलं आहे. म्हणजे आता इथपर्यंत हे सात्विक श्रद्धा वगैरे ह्याबद्दलचं विवेचन झालं. आता पुढे आहाराबद्दल उल्लेख आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये की सात्विक राजसिक आणि तामसिक कसं असतं अनेक गोष्टींमध्ये त्यांनी सांगितलं. तर आता 11व्या ओवीचा जो शेवट आहे तो सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे असं म्हटलेलं आहे. म्हणजे आहार सुद्धा आपल्यातली सत्ववृत्ती वाढवण्याला कारणीभूत होतो. तर आहार तसाच घेतला पाहिजे जसा संघ आपण अशा सात्विक लोकांचा ठेवला पाहिजे, त्याचप्रमाणे आहार आपण सात्विक घेतला पाहिजे. आणि
आणि पुढची ओवी जी आहे ती घेते 12वी ओवी. एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीची ठाई, आहारा वाचुनी नाही बळी हेतू. म्हणजे अर्जुनाला ते सांगतायत की आहार हे इतकं बलवान, आहारा वाचुनी नाही बळी असं हेतू असं जे म्हटलंय ना, त्याचा अर्थ आहार हे इतकं बलवान साधन आहे की त्याच्या इतकं दुसरं कोणतंही साधन नाही की ज्याच्यामुळे आपला स्वभावाची योग्य प्रकारे वृद्धी होईल असं म्हटलेलं आहे. आता आहाराच्या संदर्भात सुद्धा ना आपल्या सात्विक आहार म्हणजे काय, राजसिक म्हणजे काय वगैरे ह्याच्या बाबतीमध्ये थोड्या काही मिसअंडरस्टँडिंग, थोड्या काहीतरी चुकीच्या कल्पना आपल्या मनामध्ये असतात. म्हणून हे जे गीतेमध्ये आणि ज्ञानदेवानी सुद्धा जे सांगितलेलं आहे ते नीट समजावून घ्या. आता मधल्या 1-2 ओव्या सोडून 116वी ओवी घेते. तेवी जैसा घेपे आहारू, धातू तैसाची होय आकार, आणि धातू ऐसा अंतरू भावो पोखे. म्हणजे धातू ह्याचा अर्थ की आपलं शरीर, रक्त, मांस, पेशी हे जे सगळे आपले शरीराचे घटक आहेत त्याला धातू असं म्हटलेलं आहे. तर जसा आपण आहार घेतो त्याप्रमाणे आपला शरीराचा आकार ह्याचा अर्थ की आपण जाडे होतो का बारीक होतो असं नाही, तर त्या शरीराचं स्वरूप, शरीराचे घटक जे आहेत ते तशा प्रकारे होतात. आणि धातू ऐसा अंतरुभावो पोके, जसं आपलं शरीर असतं त्यानुसार मग आपला अंतरीचा भाव सुद्धा असतो. त्याला उदाहरण छान दिलंय म्हणून घेते. जैसे भांडियाचे नि तापे, आतुले उदकही तापे, तैसी धातू असे आटोपे चित्तवृत्ती. चांगलं आहे ना उदाहरण, की भांड तापलं की आपोआपच आतलं पाणी तापतं. त्याचप्रमाणे आपल्या शरीर ज्याप्रमाणे हे होतं, त्याची वृद्धी ज्या प्रकारे होते त्यानुसार आपली चित्तवृत्ती होत असते. म्हणून सात्विक रसू सेविजे, तै सत्वाची वाढी पाविजे, राजसा तामसा होईजे येरी रसी. म्हणजे या ठिकाणी म्हटले की सात्विक रस जो आहे आहारातला तो आपण घ्यावा, त्यामुळे आपोआप चित्तवृत्ती सुद्धा तशीच सात्विक होते आणि म्हणजे सात्विकतेची वाढ होते. सात्विक रस आपल्या आहारातून गेला की सात्विकतेची वाढ होते. आणि राजसा तामसा होईजे येरी रेसी, म्हणजे येरी म्हणजे ते आपण थोडे टाळावे की ते त्याचा तसा आपला आहार ठेवू नये. आता पुढची ओवी. तरी सात्विक कोण आहारू, राजसा तामसा काही आकारू, हे सांगो करी आदरू आकरणनी. म्हणजे मी तुला आता सात्विक आहार म्हणजे काय, राजस आणि तामस आहार म्हणजे काय हे मी तुला सांगतोय. तर तू आदरू आकरण म्हणजे तू आदराने ते ऐक. पुढे 120वी ओवी. आणि एकसरे आहारा कैसेनी तिनी मोहरा, झालिया तेही वीरा रोपडे दाऊ. म्हणजे हे आहार तर एकच असतो, मग त्याचे हे 3 प्रकार कसे झाले. कैसेनी तिनी मोहरा म्हणजे 3 वाटेने ते कसे जातात किंवा 3 प्रकार कसे होतात तेही मी तुला स्पष्ट करून सांगतो, तू नीट ऐक. त्यानंतर मधली ओवी गाळून 22वी ओवी. जे जीव करता भोगता तो गुणास्तव स्वभावता, पावोनिया त्रिविधता, चेष्टे त्रिधा. म्हणजे जो जीव आहे, जो करता आहे, भोगता आहे,
तो गुणास्तव स्वभावता, म्हणजे गुणांप्रमाणे तो स्वभावतः तो वागत असतो. स्वभावता पावोनिया त्रिविधता चेष्टे त्रिधा, असं सगळं एकत्र आहे ते. चेष्टा ह्याचा अर्थ कृती, त्या प्रकारे तो आचरण करतो, त्या प्रकारे तो कृती करतो. म्हणून त्रिबुधू आहारू यज्ञुवी करीत त्रिप्रकारू तप ज्ञान हन व्यापारू त्रिविधची. म्हणजे जसा आहार 3 प्रकारचा आहे, त्याचप्रमाणे यज्ञ 3 प्रकारचा आहे, तपही 3 प्रकारचं आहे, दानही 3 प्रकारचं आहे. हे सगळं आता मी तुला सांगणार आहे स्पष्ट करून, ते नीट ऐक. आता पुढे पुढच्या 8व्या श्लोकानंतरची पहिली ओवी. तरी सत्वगुणाकडे जै दैवे भोगता पडे, तै माधुरी रस वाढे मेचूतया. म्हणजे जो सत्वगुणाकडे दैवे, म्हणजे जन्मतःच त्याला स्वभावतःच त्याला काय आवडतं, काय खावंसं वाटतं, भोगता पडे म्हणजे त्याला ते भोग घ्यावेसे वाटतात, तर ते कोणते? तै मधुरी रसी वाढे मेचूतया. म्हणजे मधुर म्हणजे गोड पदार्थ, गोड पदार्थ त्याला आवडतात. स्वभावतः जन्मतः त्याला गोड पदार्थ आवडतात. आणि रसी वाढे ह्याचा अर्थ की रसदार, म्हणजे अगदी शुष्क कोरडं असं त्याला आवडत नाही. रसदार असं जे काय असेल, फळ असलं तरी सुद्धा ते रसदार असावं अशी अपेक्षा. तर मधुरी रसी वाढे मेचूतया, म्हणजे स्वाभाविक. मेचू याचा अर्थ वृत्ती, त्याची वृत्ती साधारणपणे तशा प्रकारची असते. अंगेची द्रव्ये सुरसे, जे अंगेचे पदार्थ गोडसे, अंगेची स्नेह बहुवसे सुपक्वे जिये. म्हणजे इथे काय सांगितले? जे पदार्थ चांगले सुरस द्रव्य, म्हणजे चांगल्या प्रकारची द्रव्य घालून सुरस चविष्ट केलेलं असतं, गोडस केलेलं असतं. आणि अंगेची ह्याचा अर्थ की स्वभावतः करतानाच ते कसं आहे? सुरस आहे, ते गोडस आहे. आणि स्नेह म्हणजे स्नेह याचा अर्थ की ज्याला स्निग्धता म्हणतात, स्निग्धता, की स्निग्धता ज्याच्यामध्ये आहे, अशा प्रकारे जे शिजवलेलं सुपक्वे म्हणजे चांगलं शिजवलेलं. ह्या प्रत्येक शब्दाला महत्व आहे. कारण आपण जसे पुढे जाऊ तसं ह्याच्या अगदी उलट चित्र आपल्याला पुढच्या गुणांमध्ये दिसतं. म्हणून हे चांगलं शिजलेलं, स्निग्ध, गोडस आणि सुरस म्हणजे चवीला चांगलं असं त्याला हे सगळं आवडतं. त्यानंतर पुढची ओवी ही 29वी ओवी. अंगे साने परिणामे थोरू, जैसे गुरुमुखीचे अक्षर, तैशी अल्पी जी अपारू तृप्ती राहे. म्हणजे हे जे अन्न असतं की आता जे त्यांनी सांगितलं की ते कसं असावं, तर असं अन्न कसं असतं? तर गुरुमुखीचं नुसतं अक्षर आपल्या कानावर पडलं तरी सुद्धा आपल्यामध्ये खूप अपार तृप्ती आपल्याला लाभते. त्याचप्रमाणे हे थोडंसं जरी खाल्लं, साने याचा अर्थ अगदी थोडंसं जरी आपण ते अन्न खाल्लं, मोजकं आपल्याला हवं तेवढं थोडंसं आपण जरी खाल्लं, परिणामे थोडू, त्याचा परिणाम म्हणजे ते हितकारक असतं, ते हितकारक असतं. आणि मुखी जैसे गोडे तैसीचीही ते आतुलेकडेही
तिये अन्नी प्रीती वाढे सात्विकासी. म्हणजे जसं ते मुखाला आपल्या जिभेला ते गोड लागतं त्याचप्रमाणे आतमध्ये सुद्धा जेव्हा असं अन्न जातं त्यावेळेला आपोआपच त्या माणसामध्ये प्रीती, प्रेम, इतर माणसांबद्दल प्रेम वाढतं. त्याची सात्विक अशी मनोवृत्ती त्याची होते. आता त्यानंतर मधल्या थोड्या ओव्या, कारण त्या त्याच प्रकारच्या आहेत म्हणून गाळतो. त्या गाळून पुढे 37वी ओवी. ऐसा सात्विक आहारू परिणामला थोरू करी हा उपकारू बाह्यासी. म्हणजे आत आणि बाहेर दोन्ही प्रकारे त्याचा परिणाम अत्यंत चांगला होतो. सात्विक असं जे अन्न आत्ता त्यांनी सांगितलं, म्हणजे सात्विक अन्न म्हणजे काय हे आधी सांगितलं आणि मग त्याचा परिणाम कसा होतो हे आता सांगितलं. आता पुढे म्हणजे आत आणि बाहेर दोन्ही प्रकारे त्याचा सबाह्य, याचा अर्थ आत आणि बाहेर. आता पुढची ओवी 38वी. आता राजसाही प्रीती जिही रसियाथी करू दया ही व्यक्ती प्रसंगेगा. म्हणजे आता ह्याच्या पुढे मी तुला राजस माणसाला, म्हणजे ज्याच्यामध्ये राजसिक गुण आहेत अशा माणसाला कशाच्या कोणत्या प्रकारच्या अन्नाचा गोडी वाटते. जिही रसी आथी म्हणजे त्याला ते चवीचं, तोंडाला त्याला चवीचं आहे असं कुठल्या अन्नाच्या बाबतीत त्याला वाटतं. पुढे तरी पुढच्या 9व्या श्लोकानंतरची पहिली ओवी आहे 39वी. तरी मारे उणे काळकूट तेणे माने जे कडूवट का चुनियाहुनी दासट आमलो हन. म्हणजे अशा माणसाला, राजस माणसाला काय आवडतं तर काळकूट म्हणजे विष कडूच असतं, पण त्या विषाला सुद्धा कमी, विषाचा कडवटपणा सुद्धा कमी ठरेल इतकं कडू जे असतं ते त्याला आवडतं. चुनियाहुनी दासट म्हणजे दासट हे याचा अर्थ जिभेला चटका. चुना नुसता जरा जिभेला लावला तर चटका बसतो, तर त्याचप्रमाणे चुनियाहुनी दासट म्हणजे जिभेला चटका बसेल इतकं ते तिखट, इतकं ते अशा प्रकारचं तिखट चटका देणारं ते असतं. तिखट म्हणा किंवा अत्यंत गरम म्हणा, कारण ते पण येत आहे पुढे. तर अशा प्रकारे जिभेला चटका बसेल असं अशा प्रकारचं ते त्याला आवडतं. आणि आंबट हे त्याला आवडतं. पुढे एक ओवी गाळून 41वी ओवी. ऐसे खारट अपाडे राजसा तया आवडे उन्हाचेनी मिशे तोंडे आगीची गिळी. म्हणजे सगळं म्हणजे असं तिखट, खारट, कडू, आंबट हे सगळं अशा प्रकारचं अन्न त्याला आवडतं. आणि म्हणजे लक्षात घ्या बरं का की लोणची, तिखट एकदम आठवण झाली म्हणून मला लोणच्याशिवाय मला घास जात नाही असं म्हणणार. तर ते खारट, तिखट, आंबट सगळं आलं लोणच्यामध्ये. तर लोणचं का वर्ज्य मानलं जातं हे लक्षात घ्या. तर आणि पुढे म्हटलंय उन्हाचे निमिषे तोंडे आगीची गिळी. म्हणजे इतकं असं हे की गरम, इतकं गरम अन्न त्याला लागतं की जणू काही तो आगच गिळतोय अशा इतकं गरम. पुढे म्हटलंय वाफेची या सिगे वातीही लाविल्या लागे तैसे उन्ह मागे राजसुतो. म्हणजे
इतकं ते गरम असतं की त्याच्या वाफेला, म्हणजे त्या अन्ना ह्यालाही नव्हे, वाफेच्या टोकावर, वाफेची या सिगे म्हणजे वाफेच्या टोकावर वात जरी लावली तरी ती लागेल, इतकं ते कडक म्हणजे उष्ण आपलं गरम असतं. तैसे उन्ह मागे राजसतू, म्हणजे अशा प्रकारचं अन्न तो मागतो, ते त्याला आवडतं. आता आणि शिवाय आणखीनही पुढे दिले 44वी ओवी बघा. मी जे मगाशी सांगितलं की सात्विक माणसाला थोडंसं रसा असं आवडतं, तर हा कसा असतो 44व्या ओवीमध्ये आहे. आणि राखेऊनी कोरडे आत बाहेरी येके पाडे, तो जिव्हा दंशू आवडे बहुतया. म्हणजे काही म्हणजे आतही शिजलेलं नाही, बाहेरही शिजलेलं नाही, अगदी कोरडं अशा प्रकारचं अन्न ते त्याला आवडतं. त्यानंतर आता तसंच बऱ्याच ओव्या आहेत म्हणून त्या काढते आणि पुढे 150वी ओवी घेते. ते आहार नवती घेतले, व्याधी व्याळे जे सुतले, ते चेववावया घातले माझे पोटी. म्हणजे ते आहार घेत नाही अशी माणसं जे काय खातात ते आपल्या हितासाठी, शरीराच्या पोषणासाठी ते खातच नाही, तर ते काय करतात, व्याधी व्याळे जे सुतले, म्हणजे ते अन्न व्याधी निर्माण होण्यासाठीच खाल्लेलं असतं. व्याधी व्याळे जे सुतले, ते चेवावया घातले माझे विण पोटी. म्हणजे चेवावया घातले माझे विण पोटी, ह्याचा अर्थ असा आहे व्याधी व्याळे असा हा जो शब्द आहे ना, तो त्यातला तो व्याळ शब्द आहे, तो शब्द त्याचा अर्थ सर्प असा आहे. व्याधी व्याळे म्हणजे व्याधीचे सर्पच निर्माण करण्यासाठी जणू काही, म्हणजे सगळे रोग असे उठतात. सर्प कसे असे वळवळत हे होतात, तसे सगळे शरीरामध्ये सगळे रोग उठतात. असं म्हणजे ते आहार घेत नाही, तर व्याधी व्याळ जे सुतले, ते चेववावया घातले, म्हणजे त्या सर्पांना जाग यावी. आपल्या आतमध्ये आहेत सर्प, त्या सर्पांना जाग यावी म्हणून. व्याधींचं कुठेतरी अंश असतात आपल्यामध्ये, तर ते जसं आता कफ पित्त हे प्रत्येकामध्ये असतंच. आता ते वाढलं की मग ती व्याधी होते, बरोबर आहे ना. तर म्हणून ते आपल्यामध्ये आहेतच ते सर्प, तर ते चेववावया म्हणजे त्यांना जागृत करायला हे अन्न अशा प्रकारे घेतलं जातं. ऐसा राजसू आहारू फळे केवळ दुःखे, म्हटलं एखादी ओळ गाळली असेल मी. 51व्या ओवीतला हा शेवटचा भाग आहे. अशा प्रकारे राजस आहार जो असतो तो फळे केवळ दुःखे, म्हणजे त्याचं परिणाम काय, तर दुःख हा त्याचा परिणाम आहे. आता पुढे आता तर ह्या तामसा आवडे आहारू जैसा, तेही सांगू चिळसा झणे तुम्ही. म्हणजे किळस येईल, चिळसा याचा अर्थ किळस येईल. अशा प्रकारे तुला कदाचित किळस येईल असं अशा प्रकारचं ते त्यांचं अन्न असतं. तरी कुही जले उष्टे खाता, न मानिजे तेने अनहिता, जैसे का उपहिता म्हैसी खाये. म्हैस विचार करत नाही की आपल्या पुढे टाकलेलं आंबोण कसं आहे, विचार न करता ती खाते. त्याप्रमाणे
हे माणसं कुजलेलं उष्ट कसंही अन्न अनहित, म्हणजे ज्याच्यातून सगळं अनहितच होणार आहे अशा प्रकारचं अन्न ते खातात. आता 10व्या श्लोकानंतरची ओव्या. निपजले अन्न तैसे दुपाहरी का येरे दिवसे अति करे तई तामसे घेजे. ते म्हणजे ते जे अन्न घेतात ते निपजले अन्न तैसे दुपाहरी येरे दिवसे, म्हणजे ते दुपारी बनवलेलं अन्न आहे का येरे दिवसे म्हणजे कधीतरी आधी मागच्या दिवशी कधीतरी बनवलेलं आहे ह्याचा विचारही ते करत नाही. अत्यंत शिळ असं अति करे तई तामसे घेई जेते. ना तरी अमेरिकेत करून देतात त्याचं 2-2 महिने सगळं सगळं करून फ्रीज कसं कशासाठी असतं असं त्यांचं म्हणणं. अर्थात फ्रीजमध्ये जे काही त्या अन्नाचं नाश होण्याची जी एरवी शक्यता असते ती कमी होते, पण तरीसुद्धा त्याच्यातला जो आहार गुण आहे तो कमी होतोच. तर ते म्हणून असं म्हटलेलं. पुढे जाऊया. पुढची ओवी 56वी. ना तरी अर्ध उकडिले का निपट करपोनी गेले तैसेही खाय चुकले रसाजे येवो. म्हणजे त्यांचं रस म्हणजे त्यांची चवच अशी की अर्ध उकडलेलं करपून गेलेलं ते सगळं ते खातात. जया का आथी निष्पत्ती जेथू रसू घरी व्यक्ती ते अन्न ऐसी प्रतिती तामसा नाही. म्हणजे जे अन्न तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये रस आहे असंच अन्न हे आपण असं अन्न खाल्ल्याचा अनुभवच त्यांनी कधी घेतलेला नसतो. प्रचितीच त्यांना नसते की ताजं शिजवलंय आणि खाल्लंय त्याचा जो काही एक वेगळेपणा आहे ही प्रचिती त्यांना प्रतिती ह्याचा अर्थ प्रचिती असाही होतो. तर त्यांना ते तशा प्रकारची प्रतितीही नसते आणि त्यांचं मतही तसं नसतं. त्या पुढे 59वी ओवी. बहुवे दिवसी ओलांडिले खादपणे सांडिले शुष्कत्वात सडले गाभिणेही हो. म्हणजे हे आता सगळं कळलं असेल की अनेक दिवस ओलांडलेलं ज्याला स्वाद नाही आहे कसं तरी आहे शुष्क आहे सडलेलं आहे. आणि गाभिण असे जो शब्द वापरला त्याचा अर्थ न शिजलेलं. गाभिण याचा अर्थ की ते शिजलं नाही पूर्ण ते. आता त्यानंतर मधल्या बऱ्याचशा ओव्या मी गाळते कारण त्यात तसंच वर्णन पुढे आहे. आता 68वी ओवी बघा. म्हणून तामसा अन्ना परिणामू गासिना ना न सांगोची ग्वा अर्जुना देवो म्हणे. आता ह्याचा परिणाम काय होणार. किती अपवित्र अन्न ते खातात तर असा परिणाम मग त्या असं अन्न खाल्ल्यानंतर मग जे काही दुःख व्याधी जे काही त्यांना सहन करावं लागतं त्याचं ते अर्जुना आणखीन काय तुला वेगळं मी सांगू तुला लक्षात आलंच असेल असं. आता पुढे आता आहार झाला. आता त्यानंतर 169व्या ओवीतला शेवटचा भाग आहाराच्या बद्दलचं हे इथे संपतं आणि पुढचा विचार येतो. आहाराची या परी यज्ञू ही अवधारी त्रिधा असे. म्हणजे जसं आहार 3 प्रकारचे तसं यज्ञ आपण करतो ते सुद्धा 3 प्रकारचे असतात. परी तीही माझी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म ऐकपा सुमहिम शिरोमणी. हे जे शेवटी म्हटलंय ना सुमहिम शिरोमणी
त्याचा अर्थ आधी सांगते. सुमहिम, महिम म्हणजे महिमा, ज्याची कीर्ती, ज्यांची कीर्ती अत्यंत पसरलेली असते, अशा कीर्तिवान लोकांचा शिरोमणी अर्जुनाला म्हटलेलं आहे. अर्जुनाला असं म्हटलेलं आहे की अत्यंत कीर्तिवान लोकांचा शिरोमणी असा जो आहे, त्या अर्जुनाला त्यांनी असं म्हटलेलं आहे की या 3 मध्ये प्रथम सात्विक यज्ञाचं वर्म मी तुला सांगतो, ऐक. वर्म म्हणजे त्याचं स्वरूप काय आहे ते मी तुला सांगतो. आता 11व्या श्लोकानंतरच्या ओव्यांमध्ये 73वी ओवी, 73वी म्हणजे 173 असेल ना. तैसे जे आपुला स्वहिती वेचुनिया चित्तवृत्ती नुरवितीची अहंकृती फळा लागी. म्हणजे जे माणसं यज्ञ कसा करतात तर आपल्या ज्याच्यामुळे यज्ञकर्त्याची चित्तवृत्ती हिताकडे वळेल, चित्तवृत्ती हिताकडे, स्वहिती वेचुनिया चित्तवृत्ती असं एकत्र घ्या म्हणजे त्याचा अर्थ लागतो. नाहीतर आपण वेगवेगळं घेतलं तर त्याचा अर्थ वेगळाच काहीतरी होईल. म्हणून ह्या तिन्हीचा अर्थ एक आहे की एकत्र तो हे आहे, स्वहिती वेचुनिया चित्तवृत्ती, की जो यज्ञ अशा प्रकारे केला जातो की ज्याच्यामुळे चित्तवृत्ती स्वहिताकडे लागते, हिताकडे, स्वार्थाकडे नव्हे. त्याच्यामध्ये फरक आहे. स्वहिताकडे ज्याच्यामुळे लागते असा यज्ञ जो केला जातो. आणि शिवाय पुढे असं म्हटलंय नुरवितीची अहंकृती फळा लागी. म्हणजे हा यज्ञ केल्यामुळे मला हे फळ प्राप्त होईल अशा प्रकारे विचार न करता, म्हणजे निष्काम वृत्तीने केलेला जो यज्ञ असतो तो. असं तो यज्ञ कसा, सात्विक यज्ञ कसा, ह्याचं हे 2 फार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या ठिकाणी. की चित्तवृत्ती अशी होईल, स्वहिताकडे लागेल. आणि स्वहित म्हणजे काय तर फळाचा विचार न करता आपला उद्धार व्हावा यासाठी तो यज्ञ केलेला असतो. उद्धार म्हणजे आध्यात्मिक उद्धार, आर्थिक नाही. त्यानंतर 74वी ओवी गाळून 75वी ओवी. तैसे मने देहे दोही यजन निश्चयाचा ठाई हारकोनी जे काही वांछितीना. म्हणजे मन आणि देह या दोन्ही प्रकारे आपल्याला हा यज्ञ करायचा आहे या निश्चयाला वाहून घेतलेलं असतं. यज्ञ निश्चयाच्या ठाई हारपोनी, याचा अर्थ आपण हा यज्ञ करायचा आहे ह्या निश्चयाला त्यांनी वाहून घेतलेलं असतं. मनाने आणि देहाने दोन्ही त्यांनी वाहून घेतलेलं असतं. म्हणजे जे कष्ट पडतील ते पडू देत आणि मनापासून तो केलेला असतो. तो अशा प्रकारे हारपोनी जे काही वांछितीना, म्हणजे दुसरी कुठलीही स्वार्थी इच्छा न ठेवता, वांछितीना ह्याचा अर्थ कुठलीही वांछा म्हणजे इच्छा, कुठलीही दुसरी इच्छा न करता केवळ अशासाठी तो यज्ञ केला जातो. तीही पुढची ओवी. तीही फळ वांछा त्यागी स्वधर्मा वाचुनी विरागी की जे जो यज्ञ सर्वांगी अलंकृतो. म्हणजे तो यज्ञ कसा असतो तो फळ वांछा त्यागी, म्हणजे त्या यज्ञाचं मला फळ मिळू दे अशी कुठलीही इच्छा न करता त्याचा त्या अशा इच्छेचा त्याग करून केवळ स्वधर्मा वाचुनी विरागी, म्हणजे केवळ हा माझा स्वधर्म आहे,
हा यज्ञ करणं हा माझा स्वधर्म आहे म्हणून जो यज्ञ केलेला असतो. कारण हे फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आपल्या समाजामध्ये यज्ञाच्या मागे इच्छा हा फार महत्त्वाचा घटक आहे की यज्ञ केले जातात हे असं असं व्हावं म्हणून यज्ञ करा. आणि मग तो स्वतःही न करता कोणाला तरी करायला सांगायचा, माझ्या नावाने करा. हे सगळं म्हणजे इतकं चुकीच्या प्रथा निर्माण झालेल्या आहेत. म्हणून हे आपल्याला नीट कळलं पाहिजे की फळवांछा त्यागी स्वधर्मा वाचुनी विरागी कीजे जो यज्ञ सर्वांगी अलंकृतो. म्हणजे सर्वांगानी परिपूर्ण, म्हणजे सर्व जे काय आपलं देह मन आणि धन सगळं जे काही आपल्याला त्या यज्ञामध्ये जे देता येईल ते सगळं द्यायचं. पण ते कशासाठी? आपली काहीतरी इच्छा पूर्ण होण्यासाठी नाही, तर ते यज्ञ हा आपला स्वधर्म आहे म्हणून तो करायचा आहे. आता पुढे मधल्या काही ओव्या गाळून 82 ओवी 82. तैसा सांगो पांगू निपजे जो यावं नुठवुनिया लागू महत्वाचा. नुठवुनिया लागू महत्वाचा म्हणजे स्वतःचं सांगोपांगू, ह्याचा अर्थ अगदी सगळं सांगोपांग सगळे विधी योग्य प्रकारे करून जो यज्ञ केला जातो आणि आपलं महत्त्व कुठेही किंवा आपला मोठेपणा, आपण यज्ञ करतोय म्हणजे काहीतरी महान कार्य करतोय, तो आपला मोठेपणाला वर डोकं काढायला द्यायचं नाही, असं जे आपण म्हणतो ना तो अर्थ इथे आहे. न उठुनिया लागू असं जे म्हटलेलं आहे ना त्याचा अर्थ तो आहे की आपल्या मोठेपणाला डोकं वर काढायला द्यायचं नाही. अशा प्रकारे जो म्हणजे आपलं महत्त्व वाढवण्यासाठी तो यज्ञ नसतो. असा जो यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ असतो. आणि मग पुढे 84 ओवी बघा. किंबहुना फळाशे विण ऐसे या निगुती यज्ञ निर्माण होय तो यागू जाण सात्विक गुळा. म्हणजे अशा प्रकारे फळाची कुठलीही आशा न ठेवता. आता हा जो निगुती यज्ञ असा जो शब्द आहे त्याचा अर्थ थोडा असा आहे की निगुती ह्याचा अर्थ थोडा युक्तीने, म्हणजे मनात विचार सुद्धा आपल्या फळाशेचा करायचा नाही. हे फार कठीण आहे म्हणून त्याला युक्ती म्हटलंय, निगुती म्हटलं. आलं लक्षात? त्याला निगुती का म्हटलंय तर कुठलाही आपल्या स्वतःच्या हिता म्हणजे आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून विचार न करता अशा प्रकारे जो यज्ञ केला जातो, अशा युक्तीने जो यज्ञ केला जातो तो यज्ञ जो आहे तो सात्विक यज्ञ आहे हे तू जाण, असं अर्जुनाला म्हटलंय. आता पुढे 12व्या श्लोकानंतरच्या ओव्या आपण पाहतोय. 85 ओवी. आता यज्ञ कीर विरेशा तरी पै याची ऐसा परी श्राद्धा लागी जैसा अवंतीला रावो. जरी राजा, पुढची ओवी त्याला लागून घेते म्हणजे अर्थ कळतो. जरी राजा घरासी ये तरी बहुत उपेगा जाये आणि कीर्तीही होये श्राद्ध न ठके. म्हणजे यज्ञ आता दुसऱ्या प्रकारचा यज्ञ सांगतायत ते की ज्याच्यामध्ये फळाची आशा कशी असते. तर सुरुवातच अशी केली आहे की असा यज्ञ की त्याला एक उपमा त्यांनी दिली आहे आणि ती कशी दिली आहे तर श्राद्धा लागी जैसा अवंतीला राव. म्हणजे आपल्या घरी श्राद्ध आहे, त्या श्राद्धाला राजाला आमंत्रण दिले.
राजाला बोलवलंय, राजाला आमंत्रण केलंय, अवंतीला म्हणजे त्याला बोलवलंय, त्याला आमंत्रण दिलेलं आहे. आणि मग काय होतं, असं झालं की मग काय होतं, जरी राजा घरासी ये तरी बहुत उपयोगाचा आहे आणि कीर्तीही होये श्राद्ध न ठके. म्हणजे किती उपयोग आहेत बघा, की राजा जर घरात आपल्या घरी जेवायला आला तर आपली किती लोक आपल्याला नावाजतील, राजाला घरी बोलवले म्हणजे आपली कीर्ती वाढेल. आणि त्याचप्रमाणे राजाही खुश होऊन जाईल, तोही खुश झाला म्हणजे त्याच्याही मुळे काहीतरी आपल्याला उपयोग होईल आणि म्हणजे कीर्ती वाढेल, राजा हे होईल, खुश होईल. आणि त्याचप्रमाणे श्राद्ध न ठके, श्राद्ध तर होतच आहे, श्राद्ध काही थांबलं नाहीये. म्हणजे श्राद्ध करायचं आहे तर राजाला बोलवायचं, हेच असं असतं ते. म्हणजे पहा, एका त्या गोष्टीमध्ये किती गोष्टी साधलेल्या आहेत. तर तसं स्वतःच्या आपल्याला फळ काय मिळणार ह्याचा विचार करून ज्या वेळेला आपण या कृती करतो त्याचा हा उल्लेख आहे. आणि आता पुढे पहा, पुढची ओवी, तैसा धरून आवा का म्हणे स्वर्गू जोडेल असिका, दीक्षितू होईन मान्य लोका घडेल यागू. यागू म्हणजे यज्ञ. हा यज्ञ असा आपण जर केला, श्राद्धाचा उदाहरण देऊन आता यज्ञाबद्दल ते बोलतात. तर अशा प्रकारे जर यज्ञ आपण केला की ज्याच्यामुळे स्वर्ग मिळेल, स्वर्ग जोडेला असिका. म्हणजे आवाका किती आहे पहा, की स्वर्ग जोडेला असिका म्हणजे स्वर्गही प्राप्त होईल. दीक्षित म्हणून मान्य लोका. दीक्षित याचा अर्थ की जो यज्ञ करतोय, यजमान आहे, ज्याला त्यातलं काही समजतंय, त्या सगळ्या याला दीक्षित असं त्या पूर्वीच्या काळी म्हणत असत. आता दीक्षित हे आडनाव आहे. तर दीक्षित होऊन मान्य लोका घडेल यागू म्हणजे सगळ्या लोकांमध्ये आपली मानमान्यता वाढेल. ऐसी केवळ फळा लागी महत्व पोकारावया जगी, पार्था निष्पत्ती जे यागी राजस पैलते देवा. म्हणजे फळासाठी, फळाची इच्छा धरून आणि महत्व पोकारावया जगी म्हणजे जगामध्ये आपलं महत्व वाढवण्यासाठी जो यज्ञ केला जातो तो अर्जुना, तो यज्ञ हा राजस यज्ञ असतो. आता त्यानंतर पुढे 13व्या श्लोकानंतर ओव्या पहिल्या ओवीपासून घेते, म्हणजे 89व्या ओवीपासून घेते. पशु पक्षी विवाही जोशी कामा परवता नाही, तैसा तामसा यज्ञा पाही आग्रहोची मूळ. म्हणजे पशु पक्ष्यांच्या विवाहाला काही जोशी लागत नाही. त्यांचा विवाह कशासाठी असतं, कामा परवता. म्हणजे केवळ काम साधना त्यांची जी आहे, काम इच्छा ती पूर्ण होण्यासाठी त्यांचा विवाह असतो. त्याचप्रमाणे तामस यज्ञ जो असतो तो कसा असतो, आग्रह. म्हणजे काय की आपण काहीतरी यज्ञ करतोय ह्याचंच महत्व. यज्ञाचं स्वरूप अगदीच हे म्हणजे ज्याला निषिद्ध म्हणावं असं यज्ञाचं स्वरूप, पण आपण यज्ञ केला असं तो आग्रहोची मूळ म्हणजे मी यज्ञ करतो हे दाखवण्यासाठी तो यज्ञ केला जातो. त्याच्या पुढची ओवी, वीरया वाट न वाहे, वारया वाट न वाहे का मरण मुहूर्त पाहे, निषिद्धासी बिहे आगी जरी. म्हणजे वाऱ्याला काही वाट
दाखवावी लागत नाही, त्याला हवा तसा तो पुढे जात असतो. मरणाला मुहूर्त लागत नाही. आणि तसंच आगीला हे निषिद्ध आहे, त्याला मी कशी आग लावू असं आग कधी म्हणत नाही. कुठल्याही गोष्टीला आग लागते. त्याप्रमाणे तरी तामसाची या आचारा विधीचा आधी ओढा वारा म्हणून तो धनुर्धरा उच्छृंखळू. म्हणजे तो अगदी इतका उच्छृंखळू म्हणजे स्वैर, अत्यंत स्वैर प्रकारचा त्यांचा तो यज्ञाचा सगळा प्रकार आहे. की त्यांना हा जो ओढा वारा हा जो शब्द आहे त्याचा अर्थ ज्याला आपण म्हणतो ना, त्यांना कशाचा धरबंध नाही. धरबंध नाही त्यांना कशात, म्हणजे हे केलं पाहिजे ते करू नये असं कशाचं त्यांना विधी निषेध ज्याला म्हणतात, विधी निषेध नाही किंवा हे विधी केलेच पाहिजेत असंही त्यांना वाटत नाही. तर अशा प्रकारे काहीही त्यांना चालतं. अगदी स्वैर असा त्यांचा तो सगळा यज्ञाचा प्रकार असतो. नाही विधीची तेथ चाड, पुढची ओवी, नाही विधीची तेथ चाड, नये मंत्राधिक तयाकड, अन्न जाता न सुये, तोंड मासिये जेवी. म्हणजे मासिये ह्याचा अर्थ माशी. माशी कशाही गोष्टीला तोंड लावते, बरोबर आहे ना. कशावरही बसते माशी. म्हणजे काही ह्याच्यावर बसणार नाही. तिखट पदार्थ असेल तरी तिथे म्हणजे असं काही होत नाही की हे कडू आहे तिखट आहे तिथे माशी येणार नाही. काही जे काय असेल माशी कुठेही बसते. तसं तिला जसं काही निषिद्ध नाही वाटत तसंच ह्यांचं काय आहे की विधीची तेथ चाड, म्हणजे काही असे विधी व्हायलाच पाहिजेत अशी काही त्यांची इच्छा नाही. नये मंत्राधिक तयाकड, म्हणजे काही हे मंत्र म्हटले पाहिजेत याबद्दल त्यांना काही आस्था नाही. अन्न जाता नये सुये, तोंड मासिये देवी, म्हणजे माशीसारखं काहीही त्यांना चालतं. मधल्या थोड्या 1-2 ओव्या गाळून 95 ओवी घ्या. ऐसा जो यज्ञाभासू तया नाम यागू तामसू, आईके म्हणे निवासू श्रिये जातो. अशा यज्ञाला यज्ञाभासू म्हटलंय बघा. यज्ञ म्हटलं नाही, आभास आहे. यज्ञाचा भास नुसता की आपण यज्ञ करतोय हा एक मोठेपणाचा दाखवण्यासाठी केलेलं आहे. तर यज्ञाचा भास आहे असं का. तर असा यज्ञाभासू तया नाम यागू तामसू, आईके म्हणे निवासू श्रिये जातो. म्हणजे श्रियेचा निवासू म्हणजे लक्ष्मीकांत श्रीकृष्णाचं नाव आहे. आता त्यानंतर हे जसं ह्याचं यज्ञाचं झालं तसं तपाचं आहे पुढचं. तेवढं घेते आणि थांबते. येथ पुढे जाते. तैसे तिही गुणी तप येथ जाहाले आहे त्रिरूप, ते एक केले दे पाप उद्धरी एक. म्हणजे जसं 3 गुणांनी आतापर्यंत यज्ञ कसे, आहार कसं हे जसं सांगितलं त्याचप्रमाणे तप सुद्धा 3 गुणांमुळे त्रिरूप होतं, 3 प्रकारचं होतं. आणि एका प्रकारच्या तपाने पाप लागतं, दुसऱ्या प्रकारच्या तपाने उद्धार. आता मधली 1 ओवी सोडून 99 ओवी. येथ तप म्हणजे काही ते स्वरूप दाऊ पायी, मग भेदिले गुणी तिही ते पाठी बोलो. म्हणजे तप ज्याला म्हटलं जातं त्याचं स्वरूप काय असतं ते मी तुला आधी सांगतो, आणि मग 3 गुणांनी ते 3 प्रकारे कसं भेदलं जातं हे मी तुला नंतर सांगतो. म्हणजे आधी तप कशाला म्हणायचं हे ते सांगतात. आता ते पुढच्या ह्याच्यामध्ये पहा. तरी तप जे का सम्यक म्हणजे संपूर्ण सगळं जे काही एकूण तप केलं जातं, तरी तप जे का सम्यक
तेही त्रिविध ऐक, शारीर मानसिक शाब्दगा. म्हणजे 3 प्रकारचं तप आहे. शारीरिक तप, मानसिक तप आणि शाब्दिक वाचेने केलेलं तप, असं 3 प्रकारचं तप आहे. आता का तिही माझारी शारीर तप अवधारी, तरी शंभू का श्रीहरी पढियंता होय. म्हणजे आता ही जी शेवट जो आहे या ओवीचा, की शंभू का श्रीहरी पढियंता होय, हा जो भाग आहे तो पुढच्या ओवीला जोडून आहे. त्यामुळे पहिला भाग जो आहे तिथेच ती ओवी थांबते असं आपण धरूया. आता का तिही माझारी शारीर तप जे आहे ते मी तुला सांगतो, ते तू ऐक असं म्हटलेलं आहे. आणि मग आता ते सांगायला सुरुवात केली आहे. आणि मग ते सांगताना असं म्हटलंय, तरी शंभू का श्रीहरी पढियंता होय, तया प्रिया देवतालया. पुढची ओवी पाहिली किती 202. हां, त्याला ते जोडून घ्यायचंय, लक्षात घ्या, नाहीतर अर्थ लागणारच नाही. शंभू का श्रीहरी पढियंता होय, म्हणजे तुम्ही शंभूचे शंकराचे भक्त आहात का श्रीहरीचे भक्त आहात, त्यानुसार तया प्रिया देवतालया यात्रादिके करावया, अष्टौ पहार जैसे पाया उळीग धापे. म्हणजे अशा जे कोण शंकराचे भक्त आहेत, जे कोणी श्रीहरीचे भक्त आहेत, ते काय करतात, तप, त्यांचं शारीरिक तप कसं असतं तर त्यांची जी स्थानं आहेत, तीर्थस्थानं त्यांची जी आहेत, शंकराचं आणि विष्णूचं जी तीर्थस्थानं आहेत, त्या देवतालया यात्रा करावया, अष्टौ प्रहार जैसे पाया उळीग धापे. पायाला म्हणजे त्यांच्या पायाला जणू काही चाकं लावलेली आहेत, अशा प्रकारे ते एकदा इथे एकदा तिथे असे सगळे ज्याची तुम्ही भक्ती करता त्या देवतालयाला जातात. हे शारीरिक तप. त्याच्यानंतर मधल्या 1-2 ओव्या गाळून 5वी ओवी, आणि विधी विनयादिकी गुणी वडील जे लोकी, तया ब्राह्मणांची नीती पाहिजे. म्हणजे विधी विनयादिकी म्हणजे जे ब्राह्मण, आता ह्या ठिकाणी ब्राह्मण हा शब्द अशा अर्थाने वापरलाय, जात या अर्थाने वेळेला नाही आहे, लक्षात घ्या. ब्राह्मण हा शब्द अशा अर्थाने वापरलाय की ज्यांनी विद्याभ्यास केलेला आहे, ज्ञान मिळवलेलं आहे, वेद पठण केलेलं आहे आणि गुणसंपन्न आहेत. म्हणजे ज्यांच्यामध्ये ब्राह्मण्य हा गुण आहे ते ब्राह्मण, असा त्याचा अर्थ आहे. तर आणि विधी विनयादिकी गुणी वडील जे लोकी, म्हणजे असे जे ब्राह्मण आहेत की जे ज्यांच्यामध्ये हा ब्राह्मण्य गुण आहे आणि त्यामुळे अत्यंत चांगले असे विधी विनय ज्यांच्यामध्ये आपल्याला दिसतो, चांगले विधी करतात, विनयाने वागतात, असे जे म्हणजे सात्विक वृत्तीचे असे जे आहेत, तया वडील जे लोकी, वडील याचा अर्थ असे जे श्रेष्ठ आहेत ब्राह्मण, तया ब्राह्मणांची नीती पायकी कीजे. म्हणजे तशा ब्राह्मणांची, म्हणजे ब्राह्मण जातीची नव्हे, पुन्हा पुन्हा सांगते की ब्राह्मण्य ज्यांच्यामध्ये आहे, हा गुण ज्यांच्यामध्ये आहे, अशा वडील माणसांची पायकी कीजे. पायकी म्हणजे सेवा, त्यांचं दास्य, त्यांची सेवा कीजे, त्यांची सेवा ते करतात. म्हणजे हे शारीरिक तप आहे ना, म्हणून त्यांची सेवा करणं हे शरीराने केली जाते ती सेवा. अथवा प्रवासे का पीडा का शिणेल जे साकडा, ते जीव सुरवाडा आणि जती. म्हणजे शारीरिक तप आणखी कशा प्रकारे असतं तर प्रवास करून जे शिणलेले आहेत, पीडा झाली आहे,
जे दमलेले आहेत असे जे कोणी आहेत, किंवा शिणले जे साकडी म्हणजे काहीतरी संकटात पडून जे दुःखी झालेले आहेत, त्या अशा जीवांना सुरवाडा आणि जती म्हणजे अशा जीवांना सुखदायक होईल, अशा जीवांना सुरवाडा, याचा अर्थ की त्यांना काहीतरी उपचार किंवा त्यांना काहीतरी मदत करणं, उपचार करणं की ज्यामुळे त्यांना सुख लाभेल, तर त्यांना सुखदायक होईल अशा काहीतरी शारीरिक कृती आहे ना या सगळ्या, तर त्यांच्यासाठी काम करणं. त्याचप्रमाणे सकल, पुढे जाते मी, सकल तीर्थांची ये धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोणकीचे. म्हणजे जी सर्व जी तीर्थ आहेत, तीर्थस्थानं आहेत, त्या सर्वांमध्ये सर्वात श्रेष्ठ तीर्थस्थान काय, तर आपली माता पितर. अर्थ नीट लक्षात घ्या. सकल तीर्थांची ये धुरे, धुरे याचा अर्थ सर्वात श्रेष्ठ, सर्वात पुढे काय आहे, पुढे याचा अर्थ की सर्वात श्रेष्ठ, सर्वात उच्च कोण, तर आपली माता पितर. तया सेवेसी कीर शरीरे लोणकीजे, म्हणजे आपल्या शरीराने त्यांची सेवा करणं, हे असं काम ते करतात. आणि त्याच्या पुढची ओवी, आणि संसारा ऐसा दारुण जो भेटलाची हरिशीणू तो ज्ञानदानी स करून भजीचे. म्हणजे जे आता या ठिकाणी गुरुचं वर्णन आहे, गुरुचं वर्णन आहे. काय वर्णन केलेलं आहे गुरुचं, तर संसारायसा दारुण म्हणजे संसारामधले, प्रपंचामधले जे सगळे शीण असतात, आपल्याला जे दारुण्य देतात, आपल्याला जे दुःख देतात, ते दुःख किंवा तो शीण जो गुरु नाहीसा करतात, असे जे गुरु असतात. आणि तो कसा करतात, तर आपल्याला ज्ञान देऊन आपला तो शीण ते घालवतात. तर ज्ञान देऊन ते आपला जो शीण घालवतात त्यांना स करणू भजीजे, म्हणजे अत्यंत मनापासून त्यांना त्यांच्यावर प्रेम करणं, त्यांची भक्ती करणं, अशा प्रकारे जे तप केलं जातं ते शारीरिक तप आहे. आता ह्याचं शेवट करते इथे. 14वी ओवी बघा, 14 आणि 15वी ओवी घेते आणि थांबते. पार्था समस्तही हे करणे देहाचेनी प्रधानपणे, म्हणून येया ते मी म्हणे शारीर तप. कळलं असेल, हे सगळं ज्या काही कृती आहेत या शरीराच्या कृती आहेत, म्हणून मी याला शरीराचं तप असं म्हणतो. एवं शारीर जे तप तयाचे दाविले रूप, आता ऐक निष्पाप वाङ्मयते, म्हणजे वाचेनी तप कसं होतं ते आता मी नंतर सांगतो, ते ऐक आता पुढच्या वेळेला.